नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 8 मधील पहिला प्रश्न सोडवणार आहोत। या प्रश्नामध्ये 4 उपप्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर करेक्ट ऑप्शन्स कोणता आहे हे आपणास निवडायचे आहे। एक एक करून आपण सोडूया। पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। तर यामध्ये 4 जे स्टेटमेंट दिलेले आहेत यापैकी ट्रू स्टेटमेंट कोणते आहे हे आपणास निवडायचे आहे। तर यामध्ये sin थीटा इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थीटा हे स्टेटमेंट इक्वल म्हणजे करेक्ट आहे, ट्रू आहे। आपला ऑप्शन्स नंबर ए राईट आहे। तर हे मित्रांनो कसे येते ते आपण थोडक्यात समजावून घेऊ। समजा हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा ABC, हा 90 डिग्री अँगल आहे। हा जर आपण अँगल थीटा घेतला तर हा किती होणार आहे 90 मायनस थीटा, 90 मायनस थीटा होतो हा अँगल। त्यामुळे जर आपण साइन थीटाचा रेशिओ घेतला, साइन थीटा इक्वल टू काय होईल अपोजिट साइड AB अपॉन हायपोटेनस AC, हा हायपोटेनस 90 समोरचा साइड म्हणजे हायपोटेनस। आणि आता आपण कॉस घेऊ, कॉस 90 मायनस थीटा म्हणजे ह्या अँगलचा आपण कॉस रेशिओ घेऊ, तो काय होईल ॲडजेसंट साइड AB आणि अपॉन हायपोटेनस AC म्हणजे ह्या राईट साइड याची राईट साइड ह्या दोन्ही राईट साइड इक्वल आल्या याचा अर्थ असा होतो की यांच्या लेफ्ट साइड्स पण इक्वल असायला पाहिजेत। त्यामुळे साइन थीटा इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थीटा, साइन थीटा इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थीटा, ऑप्शन्स ए इज ट्रू। समजले। दुसरा प्रश्न मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपणास साइन 90 ची व्हॅल्यू विचारलेली आहे। साइन 90 ची व्हॅल्यू आपणास माहीत आहे 1 असते, म्हणजे याचा आन्सर येईल डी, ऑप्शन येईल आपला डी। साइन 90 ची व्हॅल्यू 1 असते। समजा ही आपल्याला माहीत आहे म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकलो, परंतु आपणास माहीत नसेल किंवा पाठ नसेल तर काढायची कशी, एक सोपी ट्रिक आहे ती आपण समजून घेऊ। 0, 30 हे 45 इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये नंबर लिहायचे असे आपले हे स्टँडर्ड अँगल आहेत। 0, 30, 45, 60 आणि 90 इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिले। यांना 0 पासून नंबर द्यायचे, प्रत्येकास नंबर दिले, नंतर प्रत्येकाला आपण 4 ने डिवाइड करायचं। 4 ने डिवाइड केलं तर हे प्रथम कॅल्क्युलेशन लिहून घ्यायचं। 0/4 म्हणजे 0 होईल, 1/4 ॲज इट इज राहू देऊ आपण, 2/4 हे कॅल्क्युलेशन होईल, हे किती येईल 1/2 आणि 3/4 ॲज इट इज, 4/4 म्हणजे 1 होईल। तर आता प्रत्येकाचं स्क्वेअर रूट घ्यायचं, प्रत्येकाचं स्क्वेअर रूट। हे जर स्क्वेअर रूट घेतलं, 0चं स्क्वेअर रूट 0, 1चं 1 आणि 4चं स्क्वेअर रूट 2, 1चं 1 आणि 2चं स्क्वेअर रूट √2, √3चं स्क्वेअर रूट √3 आणि 4चं 2, 1चं 1। ह्या आपल्या म्हणजे हे साईनच्या व्हॅल्यू झाल्या। म्हणजे साइन 0 इक्वल टू 0, साइन 30 इक्वल टू 1/2, साइन 45 इक्वल टू 1/√2, साइन 60 इक्वल टू √3/2 आणि साइन 90 इक्वल टू 1। आपणास साइन 90 ची व्हॅल्यू विचारली होती, ती 1 आहे। याप्रमाणे आपण माहीत नसतानाही या पद्धतीनं कॅल्क्युलेट केलेली आहे। जर कॉसच्या व्हॅल्यू पाहिजे असतील आपल्याला, कॉससाठी काय करायचं मित्रांनो, हा जो क्रम आहे हा क्रम रिव्हर्स लिहायचा आपण। म्हणजे 1 इथं लिहिणार, √3/2 येथे लिहिणार, 1/√2 येथे, 1/2 येथे आणि 0 येथे। म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू झाली 1, कॉस 30 ची व्हॅल्यू झाली √3/2, कॉस 45 ची व्हॅल्यू झाली 1/√2, कॉस 60 ची व्हॅल्यू झाली 1/2, कॉस 90 ची व्हॅल्यू झाली 0। जर टॅन काढायचं असेल, याच साईनची माहीत झाली, कॉसची माहीत झाली, तर टॅनची व्हॅल्यू आपणास यावरून काढता येईल। साइन रेशिओ अपॉन कॉस रेशिओ जर घेतला तर टॅनची व्हॅल्यू आपणास कॅल्क्युलेट करता येईल। यावरून कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल, फक्त या पद्धतीनं जर पाठ नसतील तर या पद्धतीने सोडवा। ठीक आहे, तिसरा प्रश्न आपण सोडू।
तिसरा प्रश्न मित्रांनो, 2 tan 45 प्लस cos 45 मायनस sin 45 इक्वल टू 2 ॲज इट इज tan 45 ची व्हॅल्यू वी नो 1 किंवा मागच्या उदाहरणात दिल्याप्रमाणे sin अपॉन कॉसचा रेशो घेऊन काढता येईल, ती 1च येणार आहे. आणि प्लस cos 45 ची व्हॅल्यू 1/√2, sin 45 ची व्हॅल्यू हे मायनस साइन ॲज इट इज 1/√2, त्याप्रमाणे प्लस 1/√2 मायनस 1/√2 कॅन्सल, म्हणजे 2 × 1 म्हणजे 2. आन्सर आला आपलं 2. ऑप्शन नंबर 3 सी, ऑप्शन नंबर 2 आन्सर राईट आहे. चौथा प्रश्न सोडूया. चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो cos 28 आणि अपॉन sin 62 ची व्हॅल्यू किती येते ते आपणास या 4 पर्यायापैकी निवडायचं आहे. तर वी नो, पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, ते स्टेटमेंट ट्रू केलेलं आहे. आपण कोणतं स्टेटमेंट, sin थीटा इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थीटा पहिल्याच प्रॉब्लेममध्ये. देअरफॉर sin थीटा sin 62, थीटाऐवजी आपण 62 घेतलं, कॉस 90 ॲज इट इज मायनस थीटा, थीटा किती येणार 62 देअरफॉर कॉस, हे जर डिव्हिजन केलं आपण, आपलं सबस्ट्रॅक्शन केलं तर किती येईल 28, म्हणजे sin 62 इक्वल टू, देअरफॉर sin 62 इक्वल टू कॉस 28. आता आपला फॉर्म्युला, आपलं दिलेला प्रॉब्लेम आपण लिहून घेऊ. कॉस 28 अपॉन sin 62 बरोबर आहे. कॉस 28ला आपण काय लिहू शकतो, sin 62 अपॉन हे sin 62 ॲज इट इज, sin 62 ॲज इट इज कॅन्सल, म्हणजे 1/1, म्हणजे आन्सर येईल आपलं 1. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.